कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करा। पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी। आगामी काळात येणाऱ्या सण गणेशोत्सवानिमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांनी सर्व गणेश भक्तांना मार्गदर्शन करताना गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करा, पण कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करा व गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याची दक्षता घ्या, असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांनी केले। यावेळी शांतता समितीच्या सदस्यांनी मनोगत व्यक्त केले व शहरात शांतता नांदावी म्हणून प्रत्येकाने समभाव जातीय सलोखा राखून ठेवण्याचा प्रयत्न केले पाहिजे व गणेश भक्तांना आणि पोलीस स्टेशनच्या समन्वय साधून आपला गणेश उत्सव येणारे आगामी सण शांततेत पार पाडा, असं त्यांनी सांगितले। यावेळी चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भुसारे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। गणेश विसर्जन मिरवणुकीतील रस्त्यावर खड्ड्यांची डागडुजी लवकरात लवकर करावी, अशी मागणी गणेश भक्तांनी केली। यावेळी अमृतराज सचदेव, अनिल वानखेडे, पुंडलिक महाजन, राजाराम पाटील, गिरीश पाटील, किशोर चौधरी, राजेंद्र पाटील, आबा देशमुख, मुख्तार सरदार, नौमन काजी, अकिल जहागीरदार, हुसेन पठाण, आसिफ सय्यद, जामिल कुरेशी यांच्यासह गणेश मंडळातील पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्य स्वाती बडगुजर, अनिता शिरसाट, संगीता परदेशी, साक्षी गुजराती यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी, पोलीस कॉन्स्टेबल चक्रधर पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी देणगीदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून साने गुरुजी गणेश मंडळ, राणी लक्ष्मीबाई चौक गणेश मंडळ यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले व मागील वर्षी गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यात आली। याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचं भरभरून कौतुक केले आणि चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून चोपडा शहरातील धार्मिक स्थळांसाठी निर्माल्य कलश ही संकल्पना राबवण्यात आली, त्याबद्दलही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह शहरातील नागरिकांनी कौतुक केले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। शांतता कमिटी बैठक आता चोपडा शहरामध्ये झालेला आहे। चोपडा शहर आणि चोपडा तालुक्यातलं सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी शांतता कमिटीचे सदस्य आले आणि त्यांचं काय अडचण आहे ती मांडलेलं आहे, खास करून जे रास्ताचा आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट संबंधितला विषय आणि त्यांचंही सूचना आहे, त्यांची आम्ही मांडल्या, आमच्याही सूचना आहेत। म्हणजे सूचनापैकी म्हणजे खास करून ट्रॅफिकला कोणताही अडचण निर्माण होणार नाही आणि वेळेवरती आपलं विसर्जन संपणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांना कोणताही अडचण निर्माण होणार आहे, असं कोणताही कृती कोणी करू नये अशी सर्व गोष्टी आम्ही सूचना देण्यात आलेल्या आहे। सर, आज आपल्या चोपडा शहर पोलीस स्टेशनला CCTV जे कंट्रोल त्याचंही आपल्या पुन्हा उद्घाटन करण्यात काय सांगणार? चोपडा शहर पोलीस स्टेशनला एक CCTV कंट्रोल रूमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। CCTV कंट्रोल रूमला 100 कॅमेराचं फीड येत आहे, म्हणजे पूर्वी 100 कॅमेरा पूर्ण चोपडा शहराचं सर्व चौकात आणि सर्व गल्लीत कव्हर करत आहे। ही 100 कॅमेराचं स्पॉन्सर आहे, पब्लिकने स्पॉन्सर केलेलं आहे, म्हणजे सर्व इकडचं चांगला व्यापारी असतील की लोकांनी त्यांना खरेदी करून आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि जे लागणारे केबल आणि इतर हार्डवेअरचं सामान आम्ही डिपार्टमेंटमधून खर्च करण्यात आलं आणि आज याचा पूर्ण CCTV कॅमेरा कंप्लीट झाला आणि आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। सर, गणेश उत्सव काळामध्ये सोशल मीडियावर बरेचसे आक्षेपार्ह कॉमेंट असतात, यासाठी काय आपण सूचना केली? म्हणजे आम्ही जिल्ह्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणजे गणेश उत्सवाचं तयारी आहे म्हणून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन खूप लोकांवरती घेतलेलं आहे। त्याच्यापैकी 252 लोकांना गणेश उत्सवाच्या दरम्यान जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आलेलं आहे। खास करून उपद्रवी लोक आहे आणि ज्या लोकांविरोधात आधीचा गुन्हा दाखल आहे आणि जवळपास 1000 लोकांकडनं आम्ही बॉन्ड घेण्यात आलेला आहे। 10 लोकांना आम्ही तडीपारीचं कारवाई केलं आणि एक माणसांना MPDAचं कारवाई देखील आम्ही करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यासोबत सोशल मीडिया खास करून आजकाल म्हणजे खूप महत्त्वाचं झालं। सोशल मीडियावरती स्टेटस म्हणजे काय लोकांची Instagram लाईव्ह आणि
काही लोकांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट व्हॉट्सअप फॉरवर्ड यामध्ये म्हणजे काही लोकांनी द्वेषपूर्वक आणि खास करून कायद्याची व्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल, तणावपूर्ण वातावरण निर्माण होईल अशा गोष्टी जर कोणी पोस्ट केल्यावर त्याच्यावरती आमचं नजर आहे आणि तशा गोष्टी कुठल्या समोर आला आणि त्यामुळे जरी कुठल्या कायद्याचा प्रश्न निर्माण झाला, जे कोणी पोस्ट केलेलं आहे किंवा फॉरवर्ड केलेलं त्या माणसाला सूत्रधार म्हणून पकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर, दोन्ही प्रदूषण संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आता नवीन आदेश आहे, तर विसर्जन मिरवणुकीत त्याच्यावर काही कंट्रोल केला जाईल? ध्वनी प्रदूषणाचे विषय म्हणजे 75 डेसिबलचे नियम आहेत. आम्ही सर्व पोलीस स्टेशनला एक साऊंड मेजरिंग मीटर देण्यात आलेलं आहे, नॉईज मेजरिंग मीटर. म्हणजे त्याच्यामध्ये किमान म्हणजे 2 ठिकाणी आपलं त्याचं एक इन्स्टॉल करून ठेवणार आहे आणि जे कोणी जाणारे येणारे मंडळाचं आमचं रिडिंग येणार आहे आणि जे कोणता 75 किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेसिबलचा नोंद जर झाला त्याच्यावरती आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे.